देव तुकारा ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानवर्ति द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विश्रुतं येषां चरणसान्निध्या जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुवन्दे भवबन्धविमुक्तये जो आनंद सत्यप्रकाश विभू आणि नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणे त्यास अपार शुद्ध परमात्मा मीच्याशे माझ्या अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वरुण यम मिरवेती देवी कुबेरे तैशीची तो सर्वज्ञानी दयाघन मुने हृदय ज्याचे करते ध्यान त्याची बुद्धी उपाधी करून मिथ्या भान मजचे माझे होतसे ज्याच्या अज्ञाने भाष्य जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोई ठाईना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयंब्रह्म मीच्याशे सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावा राम तो मीचे आहे आत्मा आप्त काम तरी नमन कोणा करावे म्या। आतापर्यंत आपण ज्ञान साधनाच्या लक्षणातील विचार करत असताना मननाचा विचार केला आणि ते मनन कशा पद्धतीने करावं युक्तिक म्हणजे युक्तीने। मग ती युक्ती कोणती एक साधक युक्ती आणि बाधक युक्ती। युक्ती कसं करावं याच्याकरता एवढा विस्तार पण पाहिला। युक्तीने केलं पाहिजे आणि शेवटी आपल्याला निश्चय झाला पाहिजे की हे मनन करावं लागतं। पण या मननानंतरही काही दोष आपल्या ठिकाणी राहतात। मनन करून सुद्धा निश्चय ज्यावेळी होत नाही मग त्याकरता आणखी काय करावं त्याच्याकरता आणखी काय साधन सांगितलं आणि ते साधन सांगितलं निधिध्यासन। त्या साधनाचं लक्षण सांगतात। निधिध्यासन कशाला म्हणतात? अनात्माकार वृत्तीचा परित्याग करून जीव ब्रह्मैक्य अंतकरण वृत्तीच्या स्थितीत निधिध्यासन म्हणतात। निधिध्यासनाच्या परिपक्वावस्थेस समाधी म्हणतात। त्याचाही निधिध्यासनात अंतर्भाव आहे म्हणून समाधी हे निराळे साधन मानले नाही। जे मननानंतर निधिध्यासन। मागची काय शंका आहे? अभ्यास केला काय नाही, काय विचारायचं आहे का पुढे जायचं आहे? काय नाही म्हणजे अभ्यास केला असं समजून आपण पुढे जायचं। हो, शंका कधी येते? नाही कळाल तर शंका येते ना। ज्या अर्थी शंका येत नाही त्या अर्थी तुम्हाला कळालं असं गृहीत धरून पुढे जावं लागतंय। बराच व्यवहार गृहीत धरूनच करावा लागतो हो, ते होतच नाही। आता ते निधिध्यासन कसं करावं? कारण आपला निश्चय झाला पाहिजे, असा दृढ निश्चय झाला पाहिजे की खरंच जीव हा परब्रह्मापासून वेगळा नाहीये। अभ्यास आहे, अभ्यासाने हे शक्य आहे। एका दिवसाने, एका तासाने किंबहुना एका जन्माने निश्चय होण्यासारखा नाहीये। एका तासाने, एका दिवसाने, एका वर्षाने, एका जन्माचंही काम नाही। कारण शास्त्र असं आहे त्या निश्चयापर्यंत नेऊन पोचवणं ते शास्त्राचं काम आहे। शास्त्र कधी गपलत करत नाही, शास्त्रामध्ये कधी बनवा बनवी नाही, शास्त्रामध्ये काही लबाडी नाही। त्याला आलेल्या साधकाला त्या निश्चयापर्यंत पोचवण्याकरता साधना सांगणं त्या शास्त्राचं काम आहे।
संतांचं सद्गुरूंचं काम आहे. आता तिथपर्यंत पोचत असताना त्या साधकाची काय अवस्था आहे, त्या साधकाचा तो अनुभव. मग तो साधना करत असताना त्या साधकाच्या ठिकाणी काही शंका निर्माण झाल्यानंतर तो त्या निश्चयापर्यंत पोहोचला पाहिजे. त्यांचं ते करत नाही, तो साधना करत राहतो. येणाऱ्या प्रतिबंधाला बाजूला करून तो साधना करीत राहतो. तेच तर, त्यालाच तर काय म्हटले, जिज्ञासू. जाणून घेण्याची तीव्र इच्छा निर्माण झालेली आहे. त्या इच्छेच्या पूर्ती करता, सामान्य इच्छेच्या पूर्ती करता माणसं जर देहावरती जीवावरती जर उदार होतात, तर खरीच इच्छा पूर्ण होण्याकरता तो साधक का तेवढा प्रयत्न करणार नाही. असा विषय आहे. आज जगामध्ये काय चाललं, प्रत्येकाला काही ना काहीतरी जिज्ञासाच आहे. त्याला जिज्ञासा शब्द वापरला जात नाही. पोट भरण्याकरता सुद्धा माणसं काही कमी प्रयत्न करतात. आता माणसं ही उभी राहिली, तिने काय प्रयत्न, दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस केलाय, जिज्ञासाच आहे की. पण ही उद्धाराच्या दृष्टीनं नाहीये. आणि उद्धाराच्या दृष्टीनं नसल्यामुळे याला जिज्ञासा म्हणता येत नाही. खरी जिज्ञासा नव्हे. एक प्रकारची जिज्ञासाच आहे का, जिज्ञासा असल्याशिवाय माणूस प्रयत्न करू शकत नाही ना. म्हणून त्या साधकाची जी जिज्ञासू वृत्तीने तो विचारण्याकरता प्रवृत्त झालेला आहे. मग त्याच्याकरता त्या साधनाचा विचार पुन्हा पुन्हा, जोपर्यंत त्याचा निश्चय होत नाही तोपर्यंत त्या साधनेच्या संबंधाने विचारशास्त्राने सांगितलेलं आहे बरं का. मग मननानंतरची पुढची अवस्था आहे. मनन करतो तिथपर्यंत आलेला आहे. आता आपण ज्या पद्धतीने चिंतन केलं, साधक युक्ती आणि बाधक युक्तीचा विचार करून त्यांनी मनन केलेलं आहे. आणि ते करत असताना सुद्धा काही प्रतिबंध त्याच्या ठिकाणी निर्माण जर होत असेल तर पुढं काय करावं, आणखी निधिध्यासन करावं. म्हणजे नेमकं काय करावं, कदाचित मननानंतरी भेदभ्रांती वारंवार उत्पन्न होत असेल आणि अंतःकरण वृत्ती, देह व विशाल विश्व नाम प्रपंच यांच्या सत्यत्व बुद्धीने जर बहिर्मुखतेस प्राप्त होत असेल तर जीव व ब्रह्म यांच्या ऐक्याची संभावना करून निरंतर दीर्घकाल व आस्थाबुद्धीने निधिध्यासन करावे. का निधिध्यासन करावं, जरी आपण आता या भेदाचं वर्णन पाहिलं, ऐकलं, पण ती लगेच जात नाही बरं का. जीवजीवाचा भेद, जीव जडाचा भेद, जड जडाचा भेद, जड ईश्वराचा भेद, ही भेदभ्रांती आहे. कळाली पण सत्यत्व बुद्धी लगेच जात नाही. कळालं हे सत्य नाहीये, भ्रांती आहे, पण ती निवृत्त होत नाही ना. त्याला फार प्रयत्न करावा लागेल. म्हणजे जरी आपण अभ्यास करायला बसलो तरी पुन्हा 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 ती जागी होते. अरे डोळ्याला दिसत असताना याला नाही कसं काय म्हणायचं, याच्याशिवाय जीवनातला व्यवहार होत नाही, हे नाही कसं काय म्हणायचं. ती पुन्हा पुन्हा डोकं वर काढते भेदभ्रांती. आता ती पुन्हा पुन्हा डोकं वर काढते म्हणून त्याला जवळ करून चालणार नाही. जर मनुष्य अभ्यास करायला बसला आणि अभ्यास करता करता जर त्याला झोप यायला लागली तर गुरुजी म्हणतात जा अंतरून टाकून झोप जा म्हणतात. नाही, जा तोंड धुवून ये जा आणि पुन्हा अभ्यासाला बस. अभ्यासाला बसतोय पुन्हा आणि डोकला येतोय, हे जा उठ आणखी तोंड धुवून ये जा. ती येते म्हणून तिला जवळ करायचं नाही. म्हणजे अभ्यासाला बसल्यानंतर पुन्हा पुन्हा ती झोप आपण
माग सारण्याचा प्रयत्न करतो. तसं मनन करत असताना पुन्हा ती सत्यत्व बुद्धी लगेच जात नाही, भेद भ्रांती. मग ती भेद भ्रांती निवृत्त करण्याकरता आता काय करावं लागेल? आता त्याचं निधिध्यासन करावं लागेल. कसं करायचं? निधिध्यासन करायचं म्हणजे काय? हा विचार मांडलेला आहे. विजातीय प्रत्याकार वृत्तीचा म्हणजेच अनात्म पदार्थाकार वृत्तीचा परित्याग करून सजातीय प्रत्ययाकार म्हणजे अखंड आत्माकार वृत्तीचा तेलाच्या धारेप्रमाणे अखंड प्रवाहक असणे यासच निधिध्यासन, चिंतन वा ध्यान वा प्रसंख्यान असे म्हणतात. सजातीय आणि विजातीय दोन शब्द वापरलेत. विजातीय म्हणजे विरुद्ध आणि सजातीय म्हणजे अनुकूल. दोन वृत्ती असतात. वृत्ती एकच आहे, पण एकदा ही जागे होते, एकदा ती जागे होते, एकदा ती जागे होते, एकदा ही जागे होते. एकदा मी सच्चिदानंद स्वरूप आहे असं वाटतं, एकदा वाटते मी साहेब आहे. मी कोणीतरी आहे, मी कोणीतरी आहे, ही जी वृत्ती जागी विजाती आहे, ती विजाती आहे. आणि मी खरंच देवस्वरूप आहे, ब्रह्मस्वरूप आहे, अशी जी वृत्ती जागी होती सजाती आहे. बरं का? ध्यानाला सजाती पाहिजे का विजाती पाहिजे? सजाती पाहिजे. म्हणजे स्वरूपाच्या आत्म्याच्या विरुद्ध असणारी अनात्मकार, या जगताविषयी, देहाविषयी, प्रपंचाविषयी जी वृत्ती त्या संबंधाने जागी होती, ती अनात्माकार वृत्ती, त्या वृत्तीला पुन्हा 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 बाजूला करावं लागेल. पुन्हा पुन्हा ती येतेच, जागी होतेच सारखी. तुम्ही ध्यान करत बसा, देवाचं बघा, डोळे झाकून बसा. डोळे झाकून बसल्यानंतर तुमच्या ध्यानात देव येतो का नको नको ते येतं? नको नको ते येतं. गुरुवारी सक्रे महाराज सांगतात की डोळे उघडे असताना आहे तेवढं दिसतं, पण डोळे झाकल्यानंतर नको नको ते दिसतं. म्हणजे आपण जर ध्यान करायला बसलो ना, नको नको ते विचार मनामध्ये येतात. आलेल्या त्या विरुद्ध जे मनाचं आणि जगाचं युद्ध चालू आहे, हे युद्ध एकदाच आहे, 12 महिने आहे. संपायचं नाही. आयुष्य संपेल पण युद्ध संपत नाही. का? अभ्यास तर आपल्याला करावा लागेल, सतत आहे. म्हणून कधी आपण प्रसन्न असतो तर कधी चेहरा पडल्यासारखा असतो, कधी चेहरा पडल्यासारखा असतो तर कधी प्रसन्न असतो. आपल्या जवळ कोणी नसतंय, एकटंच असतो आपण. का? आतला तो प्रभाव ना. एकदा ती अनात्मकार वृत्ती जागी होते, एकदा आत्मकार वृत्ती जागी होते. सारखं ते थांबून थांबून एकच नाही आहे. मग काय करायचं आता? निधिध्यासन करायचं म्हणजे आता ती विजातीय त्या प्रपंचाच्या संबंधाने त्याला अनात्मकार वृत्ती म्हटलेली आहे. प्रपंचाच्या जगताच्या संबंधाने ज्या वृत्तीचा प्रवाह आहे त्या वृत्तीला बाजूला सारायचं आणि एक सजाचे म्हणजे आत्माकार वृत्ती, त्याला सतत स्थिर करायचं. कसं करायचं? त्याला त्यांनी दृष्टांत दिला की तेलाच्या धारेसारखं, तेलवत तैल धारावत. का सांगितलं असं?
पाण्याची सुद्धा धार आहे ना. पाण्याची धार तुटते, तेलाची धार तुटत नाही. ध्यान करण्याकरता कशी पाहिजे? तैलवत. तेलाची धार धरली तर ती तेलाची धार एकसारखी अखंड राहते. त्या तेलाच्या धारेसारखं, तैलवत धारेसारखं आपल्या वृत्तीमध्ये आत्माकार वृत्ती सतत राहिली पाहिजे. तिला सतत जागा ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल. कष्टाचं काम आहे, अभ्यासाचं काम आहे. ती अधूनमधून ती वृत्ती होते, तिला बाजूला सारायचं आणि हीच वृत्ती कशी स्थिर राहील असाच प्रयत्न करावा लागेल. ह्याला निधिध्यासन म्हणतात. ह्यालाच निधिध्यासन म्हणतात. मग कोणी शंका घेईल तुमच्यामध्ये, महाराज हे जर असंच करत बसलं तर पोटाची व्यवस्था काय? एक असं दार बंद करून बसायचं नाही आहे. ही जी साधना आहे ना, ही चालता बोलता करता येते. पहिल्यांदा रोज आपण ज्यावेळी ध्यानाला बसतो त्यावेळी असं करावं लागेल. पण सतत विचार, आपलीच विचारधारणा चालू असते ना, त्या विचारधारणेमध्ये हा विचार स्थिर ठेवावा लागेल. आपल्याला स्थिर ठेवावा लागेल. प्रपंचात असताना, व्यापारात असताना, नोकरी करत असताना, जे जे कर्म करणं म्हणून तर संतांनी सांगितलं का नाही, हरी बोला देता, हरी बोला घेता, सर्व कार्य करिता हरी बोला. हरी बोला एकांती, हरी बोला लोकांती, देह त्यागांती, हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, उठता बैसता, हरी बोला जनी, हरी बोला विजनी, एका जनार्दनी. म्हणजे कसं बोलायचं? चार लोक भेटायला आले तर रामकृष्ण हरी रामकृष्ण म्हणत बसायचं. अरे ते भेटायला आले, बोल ना त्याच्याशी. ते जरी बोलत असले तरी आपलं नामस्मरण चालू पाहिजे. भांडायला लागला तरी नामस्मरण चालू पाहिजे. भांडणाने नामस्मरण एका वेळी घडू शकतं का? अभ्यास करून बघा. तसं व्यवहार करत असताना त्या वृत्तीवरती स्थिर पाहिजे. खरंच मी सच्चिदानंद स्वरूप आहे, देहाचा माझा काही संबंध नाही. मग एका प्रपंचात या देहाच्या संबंधाने करावं लागतं. या देहाच्या संबंधाने करावं लागतं. या देहाचं भरण पोषण करण्याकरता कामाला गेलं पाहिजे, नोकरी केली पाहिजे. पण हे करणं म्हणजे सर्वस्व नाहीये, अशी वृत्ती तिथं जागी पाहिजे. आम्ही काय करतो, कामात गेलो की इकडचं विसरतो. असं जगता येतं बरं का. व्यवहार करायचा, पण व्यवहार करताना मी जो व्यवहार करतो हा व्यवहार पोटा करताय, सुखा करता नाहीये. कारण प्राणमय कोश आहे, अन्नमय कोश आहे. ह्याला अन्न खाऊ घातलंच पाहिजे या देहाला, दुसरं काय ह्याला इलाज नाही. लक्षात ठेवा. अन्न पाणी खाऊ घातल्याशिवाय जगणार नाही हे, आणि हे जगल्याशिवाय काय करता येणार नाही. पण हेच करणं म्हणजे माझ्या जीवनातलं सर्वस्व नाहीये. ही बाधित वृत्ती ठेवायची, ही वृत्ती बाधित ठेवायची आणि आतली वृत्ती मात्र जागी ठेवायची. मी सच्चिदानंद स्वरूप आहे, याचा माझा या देहाचा, या संसाराचा, या जगाचा, या बायका पोराचा, या धनाचा, या गाडीचा, या माडीचा माझ्या जीवनाशी काहीही संबंध नाही. अशा त्या वृत्तीला बाजूला सारता येतं. असं जो विचार केला जातो, ध्यान केलं, याला निधिध्यासन म्हणतात. सोपं आहे, सोपं आहे की नाही? या पद्धतीनं करता येतं ना. निधिध्यासन सांगितले ना. विजातीय अनात्मा म्हणजे अनात्मकार वृत्तीचा त्याग करायचे. ती पुन्हा पुन्हा येणार, पुन्हा पुन्हा येणार. मी म्हणून सांगून गेलो, हे 1 तासाचं काम नाही. कष्टाचं काम आहे. लोक म्हणतात जाऊ द्या, या कुठल्या भानगडी करत बस, आपला प्रपंच चाललाय ते बरं आहे. पण कष्टाचं काम हो. हे 1 तासभर केलं आणि लगेच अनुभव आला असं काय नाही. दीर्घकाली साधना करावी लागेल. 1 महिना काम केला तर दुसऱ्या महिन्याच्या 4 तारखेला खात्यावर पैसे जमा होतात.
पैसा जमा होतात. एक महिनाभर भजन केलं, काय खात्यावर जमा होतंय? माणसं कमी दिली तर मागून घेतात, पुन्हा मागून घेण्यानं समाधान आहे तेही बिघडते बरं का. ते दृष्ट आहे हो. अदृष्ट आहे, ते कळत नाही ना. अदृष्ट असल्यामुळे ते कळत नाही, तो माणसाची त्या साधनेमध्ये एवढी स्थिरता राहत नाही. स्थिरता राहत नाही. पण जो साधक आहे, तो जिज्ञासू आहे, तो मात्र या साधनेमध्ये राहतो. त्याला उपदेश केलेला आहे. विषयासक्त माणसाला केलेला उपदेश नाही. विषयासक्त माणूस इकडे ऐकायला येणारच नाही, येणारच नाही. लक्ष अधिकाऱ्याला उपदेश आहे. करता प्रवृत्ताला त्या विजाती वृत्तीला बाजूला सारायचं आहे. कशानं सारायचं आहे? हाताने नव्हे. आपणच म्हणून तर संतांनी आपुली आपण करा सोडवण. आपणच आपण सोडवणं करायचे का? आपणच आपल्याला बांधून घेतलंय. आपणच आपल्याला बांधून घेतलं. मग आपणच आपला बांधवीला गळा, असं वर्णन केलं. मग आपणच आपल्याला बांधलेलं आहे, आपणच आपल्याला सोडलं पाहिजे का नाही? म्हणजे ती वृत्ती आपणच अभ्यासाने ती तयार करायची बरं का. म्हणून निधिध्यासन या शब्दाचा अर्थ लक्षात ठेवा. व्याख्या सोपी आहे. 2 भाव त्यातले सांगितले. एक अशा पद्धतीने लक्षात ठेवा, विजाती वृत्तीचा प्रवाह थांबवून सजाती वृत्तीचा अखंड प्रवाह ठेवणं म्हणजे निधिध्यासन. त्याला दुसरा जोड शब्द दिला, अनात्मकार वृत्तीचा परित्याग करून आत्माकार वृत्तीचा अखंड प्रवाह ठेवणं म्हणजे निधिध्यासन. दोन्ही एकत्र सांगितलेत मी, दोन्ही वेगळं वेगळं करून आपल्याला सांगितलं. ते गोंधळ होईल. तुम्ही सजाती एकदा सांगताय आणि इथे एकदा आत्मकार सांगताय. पण 2 भाव त्याचे लक्षात ठेवायचे. आता त्या वृत्तीला ठेवायचा आहे, अखंड ठेवायचा आहे. त्या तेलाच्या धारेप्रमाणे अखंड प्रवाह राहायला पाहिजे. म्हणजे त्याचं सतत आपलं ध्यान चालू राहिलं पाहिजे, चालू राहिलं पाहिजे. म्हणून इथं वर्णन करतात की कदाचित मननानंतरी भेदभ्रांती वारंवार उत्पन्न होत असेल. म्हणजे मनन कसं करावं हे कळाल्यानंतर आतापर्यंत ज्या भेदभ्रांतीचा विचार केला ती पुन्हा पुन्हा उत्पन्न होते, वारंवार उत्पन्न होते. त्याच्याकरता तत्परता सांगितली भगवंताने. कुठं सांगितली? तत्परा. तिथं तत्परता लागते. ती तत्परता असेल तर, तत्परता राहिल्याशिवाय हे शक्य नाहीये. तत्परा संयतींद्रिया वर्णन केले बरं का. म्हणजे त्या वृत्तीला सतत जाग ठेवण्याकरता तत्पर राहावं लागतं. व्यवहारातले कितीतरी प्रसंग असे आहेत. आपण शेतामध्ये पीक घेतो. पीक घेतल्यानंतर त्या पिकाला प्रतिबंध करणार बरंच काहीतरी उगवते बरं का. बरंच काय उगवते. मग ती उगवते ते काढावं लागतंय. ते काढावं लागतंय. असं बसल्या बसल्या सुद्धा घोरता आलं पाहिजे बरं का. ते काढलं की पुन्हा 8 दिवस गेले की पुन्हा ते उगवतंय.
होईपर्यंत परिपक्व होईपर्यंत मात्र हे सतत काढावं लागतंय, सतत काढावं लागतंय. एकदा आपला काय प्रतिबंध नाही. ज्या अर्थी पुन्हा पुन्हा ती भेदभ्रांती जागी होती त्या अर्थी अजून आपला परिपक्व अभ्यास नाही आहे, परिपक्व अभ्यास नाहीये. म्हणजे अजून आपली साधना कच्ची आहे. हा हा तो निश्चय होईपर्यंत हे पुन्हा पुन्हा वारंवार करावा लागेल. ती शब्द वारंवार वापरलाय. जी ती वारंवार डोकं वर काढते भेदभ्रांती सत्यत्वाची, ती वारंवार उत्पन्न होत असेल आणि अंतःकरण वृत्ती देह विशाल विश्व नाम प्रपंच यांच्या सत्यत्व बुद्धीने जर बहिर्मुखतेस प्राप्त होत असेल तर, कारण सत्यत्वाची भ्रांती एकदा जागी झाली, ती अनात्मकार वृत्ती जर जागी झाली तर मनुष्य अंतर्मुख होत नाही, बहिर्मुख होत लगेच लगेच होत. आता आपण इथं एकांतात बसलो की नाही, लगेच फोन वाजल्यानंतर वृत्ती कुठे गेली? बहिर्मुख म्हणजे काय? घराच्या बाहेर असा त्याचा अर्थ नव्हे. आता इथंच बसलोय तरीही तिकडे जायला नाही पाहिजे की नाही, लगेच गेली. कोणाकोणाची गेली? बहिर्मुख या शब्दार्थ जगाला पाहणं बहिर्मुख नाही. अनात्मकार वृत्ती त्या स्वरूपापासून अनात्म पदार्थाकडे धावली की त्याला बहिर्मुक्ता म्हणायची. म्हणजे कोणाचाही फोन बैठकीमध्ये वाजला, एकांतामध्ये वाजला, लगेच माणसं म्हणतात अरे कोणा तर वाजला बरं का. एकदा माझा वाजतोय तर एकदा ह्याचा वाजतोय, एकदा ह्याचा वाजतोय तर त्याचा वाजतोय. सायलेंट ठेवून सुद्धा बहिर्मुक्ता वाढतेच. मग काय केलं पाहिजे? स्विच ऑफच केला पाहिजे. ती वाजतही नाही, ती मुळी करत नाही, चुळी करत नाही. पूर्ण स्विच ऑफ ठेवला पाहिजे. मग पूर्ण स्विच ऑफ ठेवला तरी काय नाही, अरे जागा होतं मी बसलोय पाटाला पण स्विच ऑफ ठेवलाय, कोणाचा येऊन गेला नसेल ना, वाजलेलं नाही बरं का, तरी ती वर डोकं काढते. म्हणजे एकांतात बसून सुद्धा स्वरूपापासून वृत्ती बाजूला होणं म्हणजेच बहिर्मुख. जग पाहत बसणं म्हणजे बहिर्मुख नव्हे, मोबाईल पाहत बसणं म्हणजे बहिर्मुख नव्हे. त्या साधनेतून थोडस बाजूला गेलं तरी बहिर्मुखच आहे. हो, ती सुद्धा जाता कामा नये. अक्षेदन कधी होतो? किंचित डोळा लागतो, 1 सेकंदच असतो. म्हणजे 1 सेकंदच डोळाला, 1 सेकंद लागला पण मेली ना 4. म्हणजे घात करण्याकरता तास लागत नाही, घात करण्याकरता 5 मिनिटं लागत नाहीत, 1 सेकंदात ते घडतंय. म्हणजे ते मनन करत असताना त्या वृत्तीला इकडं स्वरूपाकडे नेत असताना पुन्हा 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 सत्यत्वाची जाणीव होते. देहाच्या संबंधाने, घराच्या संबंधाने, या विश्व पसाराच्या संबंधाने पुन्हा पुन्हा ती वृत्तीवर काढते डोकं. सत्यत्वाची जाण होतेच, जाणीव होतेच. मग अशा वेळी त्याला बाजूला सारणं आपलं काम आहे, बाजूला सारणं आपलं काम आहे. म्हणून जर बहिर्मुखतेस प्राप्त होत असेल तर जीव ब्रह्म यांच्या ऐक्याची नाम संभावना करून निरंतर दीर्घकाल वास्ता बुद्धीने निधी ध्यासन करावे.
जरी ती वृत्ती बहिर्मुख होत असेल, पुन्हा पुन्हा डोकं वर काढत असेल, तर तिला बाजूला सरून आपल्या स्वरूपाशी ऐक्य कसं राहील असा प्रयत्न आपण करत राहिलं पाहिजे. आणि असं सतत प्रयत्नामध्ये राहणं यालाच म्हणतात निधिध्यासन. निधिध्यासन म्हणून वर्णन केले. एखादा अशा अवस्थेला प्राप्त झालेला महात्मा, त्याला चौकात जरी बसवलं तर त्याच्यावर काय परिणाम होत नाही बरं का. चौकात जरी बसवलं तरी त्याच्यावर काय परिणाम होत नाही. आणि ज्याचा अभ्यास झालेला नाही त्याला एकांतात जरी बसवलं तरी काही परिणाम होत नाही. निधिध्यासनाचा जो निधिध्यासनावरती आरूढ झालेला आहे, त्या अवस्थेत आहे, तो जरी 4 लोकात बसला, चौकात जरी बसवला, धामधूम जरी चालूत असलं तरी त्याची वृत्ती बहिर्मुख होतच नाही. पण साधक दशेमध्ये मात्र तुम्ही कुठेही बसा, ती वृत्ती जागा सोडून बाजूला जातेच. जागा सोडून बाजूला जातेच. म्हणून त्यात सतत प्रयत्नवादी राहिलं पाहिजे आस्थाबुद्धीने. बर का. आस्थाबुद्धी म्हणजे हे करणं माझं कर्तव्य आहे, याच्याविषयी मी सतत जागृत राहिलं पाहिजे, असे त्या साधनावस्थे आपली आस्थाबुद्धी पाहिजे. आपली आस्थाबुद्धी नसेल तर हे घडणार नाही. राहू दे, बघू, आता नाही जमलं तर पुन्हा बघू, ढिला झाला. ढिली पण चालत नाही बरं का. निरंतर, दीर्घकाल आणि आस्थाबुद्धी, 3 मुद्दे सांगितलेत महत्वाचे बघा. निरंतर, दीर्घकाल आणि आस्थाबुद्धी हेच तुकोबारांनी एका अभंगामध्ये सांगितलं. ठाईच वैसोनी करा एक चित्त, आवडे अनंत आळवावा, रामकृष्णारी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ. 3 लक्षणं तिथं सांगितली. निरंतर, दीर्घकाल आणि आस्थाबुद्धी. कधी कधी निरंतरता असते पण दीर्घकालता राहत नाही. कधी कधी दीर्घकाल असते पण निरंतर राहत नाही. निरंतर असतं, दीर्घकाल असतं पण आस्थाबुद्धी राहत नाही. कधी कधी आस्थाबुद्धी असते पण दीर्घकाल नसतो. एक आहे तर एक नाही, तिन्ही पाहिजे तिथं. आस्थाबुद्धी कायम राहिली पाहिजे, दीर्घकाल करत राहिलं पाहिजे आणि सातत्य ठेवलं पाहिजे. सातत्य ठेवलं पाहिजे. आता तुम्ही हे मार्केटिंग करता, किती वर्षापासून करता? मग जुम्मा के जुम्मा करता का रोज त्याचा अभ्यास करता? म्हणजे काय त्याचं सातत्य. असं सातत्य या अभ्यासाचं आहे नाही. तुम्हाला आज फायदा मग असा इकडे करा ना, आता तिकडं नाही ना. मग भागवतामध्ये सुद्धा वर्णन केले, श्लोक आहे, सतो नैरंतर दीर्घकाला हा, असा श्लोक आहे का? आठवतं काय? मायेच्या अच्छादात आहे. झोप म्हणजे मायेचंच ना कार्य, अज्ञानाचंच कार्य आहे हो. ती वृत्तीला ओढते आपल्याकडे, खेचाखेची चालू आहे. एक वृत्ती अनात्मकार, अनेक वृत्ती आत्मकार. याला वाटते माझं बळ वाढलं पाहिजे, त्याला वाटते माझं बळ वाढलं पाहिजे. म्हणजे आमचं विरोधकांना सुद्धा वाटतंय आपलं बळ वाढलं पाहिजे, आणि सत्ताधाऱ्यांना सुद्धा वाटतंय विरोधक म्हणजे माया. विरोधक म्हणजे माया. ते म्हणजे आपल्या गटातली माणसं तिकडे जाता कामा नयेत. आपल्या गटातली माणसं ज्याची वृत्ती अनात्माकार आहे, ती म्हणते याची आत्माकार वृत्ती होता कामा नये. मग ती म्हणते ऐकते ना, याला झोप घालावी.
बरोबर ते सांगतानाच ती येते की नाही. तुम्ही गप्पा मारत बसा, येते का बघा झोप. मोबाईल वाद बसा, येते का. अभ्यास करायला बसलं की आली झोप. हा, खेळताना नाही, मोबाईल मध्ये गेम खेळताना येत नाही का. अहो तीच अनात्मकार वृत्ती आहे. हा, ही आपल्याला ती कळत नाही झोपेत, पण अभ्यास करताना त्याची जाणीव होते. हा, ज्यावेळी आपण ध्यानाला बसू, ध्यानाला बसल्यानंतर ती वृत्ती जागी होते. हा, आणि ती वृत्ती प्रतिबंध करते. म्हणून ही वृत्ती सतत ठेवण्याकरता निरंतर, म्हणजे सातत्य, दीर्घकाल, अनेक वर्ष ही करावी लागेल. अनेक वर्ष ही करावं लागेल. आणि त्याच्याविषयी आस्था, बुद्धी, नाम, श्रद्धा, या पद्धतीनं निधिध्यासन करावं लागेल. जर आपल्याला खरंच मी परब्रह्मरूप आहे हा बोध व्हायचा असेल तर हे करायचं आहे. याच्याकरता एकच गोष्ट आहे की याच्याकरता शारीरिक कष्ट काय नाहीत बरं का. शारीरिक कष्ट काय नाही, मानसिक कष्ट याला आहे. ती गुरुवरे महाराज सांगतात, तात्या महाराजांच्या काळामध्ये एक आश्रमामध्ये एक माणूस काम करायला यायचा. ते म्हणायचं, बरं आहे तुमचं बघा, बरं आहे मला, तुम्हाला गादीवर बसवून लोक पाया पडतात, दक्षिणा देतात, चांगलं चांगलं खायला मिळतंय. आम्हाला 4-4 तास उन्हात काम करावं लागतंय, तेव्हा कुठं 1 दिवसाचा पगार मिळतोय म्हटलं. तात्या महाराज म्हणले, असं कर, उद्यापासून कामाला ये, पण मी सांगतो ते काम करायचं. सकाळी 10 वाजता कामाला आलं की संध्याकाळी 5 पर्यंत मी तुला एक जप माळ देतो, आणि या मंडपात ती माळ घेऊन बसायचं. आणि संध्याकाळी जाताना पगार घेऊन जायचा बरं का. हा, अंड्याला डबा नसेल तर डब्याची व्यवस्था करतो. पण 10 वाजल्यानं 5 वाजेपर्यंत एकच काम करायचं, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. जो उन्हात राबून तुला पगार मिळणार आहे तेवढाच देणार, हे सावलीत बसून करायचं. हरकत नाही, करतोय म्हटला. हा, उन्हात घाम घेऊन एवढं पगार घ्यायचा, एवढे कष्ट करायचे, त्याविषयी सोपं आहे की म्हटला. करतोय, हरकत नाही म्हणली. आला, घेतला, माळ घेऊन बसला. 10 मिनिटं झाली. 10 मिनिटं याचं का लक्ष लागेना. विचार करू लागला, आपल्याला सावलीत बसायचं आहे. आणखी प्रयत्न केला, आणखी 10 मिनिटं गेली. कसा बस तास 1.5 तास घालवला बरं का. ह्याचं काय लक्ष त्या जपात लागेना. ते रामकृष्णारी म्हणायला लागलं, पण नको नको ते मनात यायला लागले. ही मांडी घालून बसली, मांडी दुखायला लागली. 1.5 तास म्हटला आणि म्हणले, महाराज ही माळ ही तुमची, तुम्हाला घ्या म्हणा. अरे तू म्हणत होता तुम्हाला गादीवर बसून माणसं पैसे देतात, दक्षिणा देतात. अरे 4-4 तास दिवसभर एवढी साधना करावी लागते तेव्हा माणसं देतात. तू कर ना. नाही मला महाराज आपलं काम नाही का, इथं मानसिक कष्ट आहे. हा, जप करण्याकरता एका जाग्यावरती बसून मन ताब्यात ठेवायचं आहे. हो, शरीर ताब्यात ठेवायचं आहे. हा, नांगर हाकताना मन ताब्यात ठेवावं लागत नाही. मन कुठेही वरगलं तर ते नांगर काम करते ते. हो, हा, मागावर झोटे चालवत असताना मन कुठं कुठं जाते, काय उचापत्या करते, पण तिथं मस्त उभा राहायचं, लक्ष ठेवायचं. एवढं काय अवधान एकली दिजे असं तिथं करावं लागते काय. पण इथं मात्र ते कष्ट आहेत ना, शारीरिक कष्ट नाहीत. मानसिक इंद्रियाचे फार कष्ट आहेत, लक्षात ठेवा. शारीरिक कष्टापेक्षा मानसिक कष्टामुळे माणूस हो थकतो. नाही, हे बहिर्मुख वृत्तीच्या माणसाचं कामच नाही. त्याला तो साधकच लागतो, साधना करणारा लागतो, आणि तो त्या मानाने प्रयत्न करतो, तो सोडत नाही बरं का. आता आपल्याला याचा अनुभव नाही, आपण बहिर्मुख आहोत, तेव्हा आपल्याला हे कठीण वाटते बरं का. शक्य आहे का, आपल्याला जमेल का, हे जमल्याशिवाय सांगितलंय. एका कथाकथित आहे, असं कोणी केलं आणि असं करून अनेक जण त्या पुढे गेले ते निदायी झाले. अनेक जण साधना करून त्या अवस्थेला गेले ना. म्हणजे ही
शक्य आहे, अशक्य कोटीतली गोष्ट नाही आहे, शक्यच आहे. पण त्याच्याकरता या पद्धतीने ती साधना करावी लागेल, निरंतर दीर्घकाल आणि आस्थाबुद्धीनाम श्रद्धेनं करावी लागेल. म्हणजे त्या अभ्यासाने हे शक्य आहे. म्हणजे त्या योगे करून विजातीय नाम विश्व प्रपंचाचे सत्यत्व ज्ञान, देह सत्यत्व बुद्धी, जीव ब्रह्मातील भेदाचे ज्ञान पूर्णतया नष्ट होऊन अखंडाद्वयाकार वृत्ती प्रवाहाने एकमेवा द्वितीय परमात्म वस्तू मनात ठसते व जीव ब्रह्मैक्याचा आत्मत्वाने साक्षात्कार होतं हे सांगितले त्याने, बरं का. ठसत मनावरती. पण या पद्धतीनं त्याला साधना करावी लागेल. काय काय करावं लागेल? त्या विजातीय संबंधाने इथं 3 बुद्धी मानलेत, बरं का. विजातीय म्हणजे विश्व प्रपंचाचे सत्यत्व ज्ञान, जीव ब्रह्मातील भेदाचे ज्ञान. 3 मुद्दे मांडलेत. हे पूर्णतया नष्ट होऊन हे नष्ट होतील. या साधनेने नष्ट होतील पूर्णतया, काही राहणार नाही. आपण प्रपंचामध्ये राहू, आपण देहामध्ये राहू, देहाविषयी बुद्धी राहणार नाही, असं जगता येतं अभ्यासाने, बरं का. देहामध्ये राहून देहाविषयी सत्यत्व बुद्धी टाकायची आहे, प्रपंचामध्ये राहून प्रपंचाविषयी सत्यत्व बुद्धी टाकायची आहे, आणि या विश्वामध्ये राहून विश्वाविषयी सत्यत्व बुद्धी. सगळीकडे 3 सत्यत्व लावा. एक देह संबंधाने आपला जो बायका पोरं गाडी माडी वाडी शिडी हा प्रपंच, तिथं सत्यत्व बुद्धी. आणि दिसणारा हा सगळा जगाचा पसारा सत्यत्व बुद्धी. या सगळ्याविषयी सत्यत्व बुद्धी नष्ट होते पूर्ण. ज्यावेळी या पद्धतीने आपण अभ्यास करू त्यावेळी होते. जग नष्ट होत नाही, बायका पोरं नष्ट होत नाहीत, देह नष्ट होत नाही, त्याच्याविषयी असलेली सत्यत्व बुद्धी नष्ट होते. सत्यत्व बुद्धी नष्ट होते, बरं का. ते फटाके लावले जातात. काय लावले जातात? पण त्या फटाक्यात काय भरलेलं असते? दारू. तो फटाका उडवला की दारूही उडते आणि फटाका पण उडतोय. पण जे तोफा असतात त्या तोफेमध्ये काय भरतात? दारू गोळा. दारू गोळा उडवला जातो पण तोफ तशीच राहते, बरं का. फटाक्यातला आणि तोफेतला फरक आहे, त्या दारूच्या उडण्याबरोबर फटाकाही फाटून जातो. परमार्थ असा नाही आहे. तोफ तशीच्या तशी राहते. त्यातला दारू गोळा उडून जातो, नाश होतो त्यांचा, पण तोफ देह राहतो. म्हणजे देहाविषयी जे तादात्म्य होतं ते निघून जातं. देहाचा त्याग नाही आहे, बायका पोरांचा त्याग नाही आहे, जगाचा त्याग नाही आहे. नंतर परमार्थाचं वर्णन केले. काय बदलायचं आहे? वृत्ती बदलायची आहे. काय बदलायचे? वृत्ती बदलायची आहे. देह बदलायचा नाही, कपडे बदलायचे नाहीत, गाव बदलायचं नाही, देश बदलायचा नाही, फक्त वृत्तीत बदल करायचा आहे. वृत्तीत बदल करायचा आहे. आणि हे अभ्यासाने शक्य आहे, होऊ शकतं, बरं का. आणि या पद्धतीने शेवटी निश्चयाला जायचं आपल्याला, खरंच हा जीव ब्रह्म स्वरूप आहे. या ब्रह्मा व्यतिरिक्त या विश्वामध्ये काहीही नाही.
काही नाही. अशा अद्वैत स्थितीला बोधामध्ये राहता येतं. आणि अशा बोधामध्ये राहण्याकरता या पद्धतीनं हा अभ्यास आपण केला पाहिजे. म्हणून अखंड अद्वयाकार वृत्ती प्रवाहाने एकमेवा द्वितीय परमात्म वस्तू मनात ठसते व जीव ब्रह्मैक्याचा आत्मत्वाने साक्षात्कार होतो. साक्षात्कार होतो म्हणजे काही लोकांची धारणा आहे साक्षात्कार म्हणतात आम्हाला साक्षात्कार झाला. साक्षात्कार झाला म्हणजे काय झालं नेमकं? असं काय तुमच्या समोर काय प्रगट झालं असा काही प्रकार नाही बरं का. इथं आलाय शब्द, मनात शंका राहील म्हणून मीच तुमच्या समोर प्रगट करतो. लोक म्हणतात मला साक्षात्कार झाला. साक्षात्कार झाला म्हणजे नेमकं काय झालं? इथं शब्द काय वापरलाय? आत्मत्वाने साक्षात्कार होतो ब्रह्मैक्याचा. साक्ष अधिक आकार बरोबर साक्षात्कार. आपलं जे स्वरूप आहे त्या स्वरूपाच्या आकार वृत्ती बनल्यानंतर जी अवस्था निर्माण होते त्याला म्हणतात साक्षात्कार. लक्षात आलं? साक्षात्कार म्हणजे असं काही पदार्थ बाहेर प्रगट होत नाही. जीव हा जीवनाता तो जीवच त्या ब्रह्माकार वृत्तीशी एकरूप होतो. त्या आकार होणं साक्षात जसं आहे तशी ती वृत्ती आकार बनणं, त्या आकारालाच साक्षात्कार अशी संज्ञा आहे. हे अनुभवाचे आहे. तुम्हाला असा अनुभव येईल. अनुभव येईल बरं का. ती गवळण सांगते, काय सांगते? आत हरी बाहेर हरी, हरीने घरी कोंडिले. आता ती कोणाला सांगाल्या? ती म्हणते मला आतही हरी दिसायलाय आणि बाहेरही दिसायलाय. ज्या घरात आहे त्या घरातही अरे ती म्हणजे काय झाली? तिची वृत्ती तशी झाली. हो, तशी वृत्ती झाली. म्हणजे स्वरूपाच्या आकार वृत्ती, स्वरूपाच्या आकार वृत्ती. नेमच आहे. कोणताही पदार्थ पाहत असताना त्याच्या आकार वृत्ती झाल्याशिवाय ज्ञान होत नाही. आता मोबाईल डोळ्याच्या समोर आला, मोबाईलचं ज्ञान झालं म्हणजे काय? त्या मोबाईलाकडे आपली अंतःकरणाची वृत्ती नेत्राच्या द्वारे बाहेर गेली आणि जसा मोबाईल आहे तशी ती चौकोनी झाली. जसा पदार्थ आहे तशी ती वृत्ती होते बरं का. गोल असेल तर गोल होते, लांबट असेल तर लांबट, त्रिकोणी असेल तर त्रिकोणी, लाल रंग असेल तर लाल रंगाची होते, हिरवा असेल हिरवा. वृत्तीला आकार नाही, पदार्थाला आकार आहे. पाण्याला आकार नाही, पाणी पाटा सोडलं तर पाटासारखं लांब राहतं, गोल आळ केलं तर गोल आकार होते. वृत्तीला आकार नाही, पदार्थाचा जसा आकार असेल तशी ती आकार धारण करते. पदार्थाचा जसा आकार असेल त्या आकार झाल्याशिवाय ज्ञान होत नाही. मी मोबाईल पाहिला, कधी पाहिला? साक्षात्कार झाला तुम्हाला, याला साक्षात्कार. मोबाईलचं ज्ञान झालं म्हणजे काय? साक्षात्कार म्हणजे ज्ञान झालं तुम्हाला मोबाईलचं. मोबाईल असा आहे, बरोबर आहे. झालं त्यावेळी तुम्हाला तिथं दाखवायला कोण होतं का? नाही. मोबाईल पाहिल्या तशी वृत्ती तदाकार बनली, तशी स्वरूपाशी वृत्ती बनली पाहिजे. तशी कोणत्याही पदार्थाला पहिल्यानंतर जसा आकार ती त्या आकार होते त्याच वेळी ज्ञान होतं. तसं आपली ही अनात्माकार वृत्ती बाजूला सारून, तादात्म्य बाजूला सारून मी खरंच ब्रह्मस्वरूप आहे अशी ती वृत्ती त्या आकार बनल्यानंतर जी अवस्था निर्माण होते त्यालाच म्हणतात साक्षात्कार. लक्षात ठेवा. कोणी सांगितलं तर, कोणी मला अंबाबाईचा साक्षात्कार झाला, चांगली गोष्ट आहे म्हणायचं आणि पुढे जायचं. काय लोक सांगतात ना, बरेच लोक सांगतात मला साक्षात्कारी महात्म्य हे ना हनुमंताचा साक्षात्कार झालाय म्हणतात लोक.
हा, याला बाळू मामाचा साक्षात्कार झालाय. हा, मला एक ग्रस्त भेटला, कुठे भेटला बा? बाळू मामाची तरुण साक्षात्कार. तोच सांगत होता. म्हणून एक नेम आहे, ज्याला साक्षात्कार झाला तो साक्षात्कार झाला म्हणून सांगत नाही. महेश झोपलास का? महेश झोपलास का? महेश म्हणला हो झोपलो, समजा अजून झोपलेला नाही. 5 हाका मारल्या, महेश झोपलास का? महेश झोपलास का? झोपला. म्हणजे त्या स्वरूपाशी तो तद्रूप झाला. तिथं व्यवहारच घडत नाही हो. नाही मी झोपलोय. झोपेची अवस्था म्हणजे काय? त्या स्वरूपाशी एकरूप होणं हो. तिथं एकरूप झाल्यानंतर व्यवहार घडत नाही, बोलता येत नाही. ज्याला साक्षात्कार झालाय तो बोलून दाखवत नाही, तो सांगताच येत नाही हो, बोलण्याचा विषयच नाही. हा, तो अनुभवाचा विषय. हा, तो त्या निश्चयावरती आरूढ होतो. असो तो जगाला सांगत भेटत नाही मी साक्षात्कार मला झालाय. हा, त्याचा तो अनुभव आहे. म्हणून ब्रह्मैक्याचा आत्मत्वाने साक्षात्कार होतो. हा एकता निधिध्यासनाची परिपक्व अवस्था झाली असता ज्ञाता ज्ञान ज्ञेय या त्रिपुटीचाच मुळात अभाव होत असल्यामुळे त्या अवस्थेत त्रिपुटी रूप प्रपंचाची प्रतीतीही येत नाही. बर का, त्रिपुटीच राहत नाही. कोणती त्रिपुटी? ज्ञाता म्हणजे जाणणारा, पुढं ज्ञेय म्हणजे ज्याला जाणायचं ज्ञाता, आणि जी मधली प्रक्रिया ज्ञान, हे तिन्ही तिथं राहत नाही. त्रिपुटी संपते. मग त्रिपुटी संपल्यानंतर तुम्ही अनात्म पदार्थाला पाहण्याकरता त्रिपुटी लागते. अनात्म पदार्थाला पाहण्याकरता त्रिपुटी लागते, पण आत्म स्वरूपाला पाहण्याकरता त्रिपुटी टाकावी लागते. झोपेचं सुख घेण्याकरता सगळ्याचा त्याग करावा लागतो की नाही? सगळ्याचा त्याग करावा लागतो. ज्यावेळी तुम्ही गाढ झोपेमध्ये तुम्हाला सुखाचा अनुभव येतो, त्यावेळी मी कुठं झोपलोय आहे त्याचा काहीच नाही. त्रिपुटीचा अभाव आहे. जर झोपेतल्या सुखाचा अनुभव घेण्याकरता जर त्रिपुटी टाकावी लागते, जर स्वस्वरूपाचा अनुभव येण्याकरता त्रिपुटीचा त्याग करावा लागणार नाही का? त्रिपुटीचा अभाव झाल्याशिवाय ती अवस्थाच प्राप्त होत नाही. म्हणून ज्ञानोबांनी काय वर्णन केले? तोहारे श्रियारी पाहिला डोळेवरी, पाहता पाहणे दुरी सारोनिया. त्रिपुटीचा त्याग केला. त्रिपुटी सांगितलंय तिथं, पाहता पाहणे दुरी सारोनिया. शेवटी ध्यान करता निधिध्यासन करता 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 तो त्या स्वरूपाशी तादात्म्य प्राप्त स्वरूपाशी, तेव्हा तिथं त्रिपुटी राहत नाही. त्रिपुटी राहत नाही बरं का, एकरूप. म्हणून त्रिपुटीचा अभाव होतो. शेवटी या त्रिपुटीचा मुळात अभाव होत असल्यामुळे त्या अवस्थेत त्रिपुटी रूप प्रपंचाची प्रतीती येत नाही. आता त्रिपुटी न राहिल्यामुळे प्रपंचाची तिथं प्रतीतीच येत नाही. प्रतीतीच येत नाही. काय भाव झाला?
अभाव होत असल्यामुळे त्या अवस्थेत त्रिपुटी प्रपंचाची प्रतीती येत नाही. त्रिपुटी मावळल्यावर त्रिपुटी रहित ब्रह्मस्थिती लाभते. त्याचे मुख्य साधन निधिध्यासन साधन होय. याविषयी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूपी भावी आपणा आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहरनिशी. बुद्धीच्या निश्चयाने ब्रह्मात्मैक्य ज्ञान झाल्यावर साधक आपणच आपणास ब्रह्मरूपाने चिंतन करू लागतो. आपल्या वृत्तीचा प्रवाह अखंड पूर्ण ब्रह्माकार ठेवून तो रात्रंदिवस त्याच अनुसंधानात निधिध्यासनात असतो. असे मुमुक्षुनी निधिध्यासन करावे. ज्ञानोबरांनी त्याचं वर्णन केलंय. ओवी दिला. त्या ओवीच्या संबंध काय विचार आहे, श्लोक आहे, वाचा म्हणजे स्वतंत्र आणखी कळेल. म्हणजे शेवटी त्या अवस्थेला तो मुमुक्षु प्राप्त होतो. अशा पद्धतीनं ध्यान करून त्या स्वरूपाशी आपण एकरूप व्हायचं आहे. एकरूप व्हायचं आहे ही निधिध्यासनाची प्रक्रिया आहे. लक्षात आली. पण शंका थोडीशी राहील आपल्याकडे की अशा निधिध्यासनात तो जर सतत बसला तर त्याचा व्यवहार कसा चालणार. व्यवहार होण्याकरता काय पाहिजे, त्रिपुटी पाहिजे. अशी जर माणसं त्रिपुटीला टाकून जर अशी ध्यान लावून बसायला लागली तर लोक याला शहाणं म्हणतील का वेडं म्हणतील. प्रपंच कोण करायचा. तुम्ही जर रोज देवळाकडे चालला, रोज भजन करायला लागला तर घरातली माणसं काय म्हणतात, रे पोटाचं काय. उठसूट देवळाकडे पळाला, उठसूट पंढरपूरला पळालास, उठसूट अभ्यास करायला लागलात, पोटापाण्याचं काय का नाही. नुसतं जर रोज देवळाकडे चालला तर घरातली माणसं नावं ठेवतात. ही अवस्था जर प्राप्त झाली तर मग कोणी म्हणतात, मग लोकांनी समजे आपलं काम नव्हे, ज्याला काय धंदा नाही, ज्याला काय बायका पोरं नाहीत, त्यांनी हे करावं. बरोबर आहे का नाही. मला बायका पोर आहेत, बायका पोर आहेत, त्याला म्हणते, ते म्हणते मला बायको अजून करायची आहे. हे असं ध्यानात बसून आयुष्यभर कसं जमेल. म्हणजे जो बायका पोरात आहे ते म्हणते बायका पोराला मग सोडू शकत नाही. ज्याला बायको नाही तर म्हणते मी बायको शिवाय राहू शकत नाही. आणि अशी जर माणसं जगात राहायला लागली तर जग चालेल का, असा काही लोकांचा भ्रम आहे बरं का. या वृत्तीला तो अवस्था अशी साधक आहे ज्याच्या जीवनामध्ये काही कर्तव्य राहिलेलं नाही, तो या अवस्थेला, या जिज्ञासू अवस्थेला प्राप्त झालेला आहे. तो प्रपंचाचा विचार करत नाही बरं का. प्रपंचाचा विचार करत नाही. मग तो काय करतोय, ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असो द्यावे समाधान. का, आता तो खऱ्या सुखाला प्राप्त झालेला आहे. तो खायला कमी पडलं, कपडे कसली मिळाली तर तो विचार करत नाही, त्याला त्याचं काहीच वाटत नाही. का, त्याची वृत्ती सत्यत्व बुद्धी जगताविषयी राहिली नाही. व्यवहार करतो, तो व्यवहार करतो, करायचं म्हणून करतो. ती वृत्ती त्याचा या जगताचा काही परिणाम होत नाही. असं जगता येतं. पण आमची हाव आहे ना, गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, इतका मोबाईल पाहिजे, असं जर करत बसलो आणि आहे त्या पगारामध्ये घेतलं तर मोबाईल चांगला घेता येईल का. मोबाईल कशा करता पाहिजे, संपर्कासाठी. मग संपर्कासाठी मोबाईल 500 रुपयाचा तोच काम करतोय आणि 50,000चाही तोच काम करतोय. फरक काय नाही हो, त्यात काय वेगळं वेगळं असतंय. आता आपल्याला फक्त व्यवहार करायचा ना, पोटाकरता व्यवहार करण्याकरता 500 रुपयाचा चालतो ना. तो म्हणजे 50,000ची मला गरजच नाही.
असं माणसं जगू शकतात. का त्याची सत्यत्व बुद्धी राहिली नाही हो. म्हणून कुणी म्हणेल हे रिकाम टेकल्या लोकांचं काम आहे, ज्याला काय बायका पोरं नाही, ज्यांनी संन्यास घेतलाय, जो ब्रह्मचर्य त्यानंच हे जीव ब्रह्मके ज्ञान प्राप्त करावं रे. त्याच्या करता सगळ्यांच्या करता आहे. सगळ्यांच्या करता आहे. आणि या पद्धतीने हे अभ्यास करून आपल्याला प्राप्त करता येतं. म्हणून मननानंतर ही पुढची अवस्था आहे. मनन केल्यानंतर पुढचा अभ्यास या पद्धतीने करून तो निश्चय करायचा आहे. या बोधामध्ये त्रिपुटीच्या पलीकडे जाऊन जी अवस्था प्राप्त होते ह्याच अवस्थेला योगी लोक समाधी म्हणतात. समाधी म्हणजे असं गुहेत जाऊन बसणं म्हणजे समाधी नव्हे. लोकांची धारणा काय, तुम्हाला चालती बोलती समाधी लावता येते म्हणून समाधीचे प्रकार सांगितलेत. आता सांगितले नाही, यात विषय तेव्हा सांगतो. योगी हीच अवस्था आहे समाधीची अवस्था. समाधी अवस्थेमध्ये सुद्धा त्रिपुटी नसते. त्रिपुटी नसते. त्या निश्चयावरती जो अखंड राहणं ती अवस्थाच आहे, समाधी अवस्थाच आहे. त्याला असं काय पद्मासन घालून एकांतात बसल्यानंतर ती समाधीची बाह्य अवस्था आहे. पण वृत्ती एकदा त्या स्वरूपाशी ऐक्याला प्राप्त झाल्यानंतर सत्यत्व बुद्धी निघून गेली. हीच केवळ सुखाची अवस्था आहे. केवळ सुखाची अवस्था समाधीमध्ये आहे. ज्ञानदेवी रम्य रमले समाधान, हरीचे चिंतन समाधी, हरीचे समसुखे विन न साधेल दान. द्वैत बुद्धी, द्वैत गेलं पाहिजे. जीव जीवाचा भेद गेला पाहिजे, जड जीवाचा भेद गेला पाहिजे, जीव ईश्वराचा भेद. द्वैत बुद्धी जाणं म्हणजे समाधी हो. हे सगळं द्वैत घालवायचं आहे. तिथं ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केले. म्हणून त्यातला पुढचा हा विचार निधिध्यासनाला त्याच अवस्थेला काही समाधी म्हणतात. ती काही वेगळी नाही, तो त्यातलाच भाग आहे. म्हणून या पद्धतीनं तो साधक त्या साधनामध्ये आरूढ होऊन या बोधाला प्राप्त होऊ शकतो. आपल्यालाही प्राप्त व्हायचं असेल तर या पद्धतीनं आपल्याला ते निधिध्यासन करावं लागेल. कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार. विठ्ठल 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 विठ्ठल.